एखाद्या घरात वाद होतात, मालकी कोणाची यावरनं भांडणं होतात, प्रकरण कोर्टात जातं, भावकी तमाशा होतो. अशातच जत्रा येते आणि पालखीच्या मानाचा प्रश्न उभा राहतो. तेव्हा झालं गेलं विसरून आपण तर भाऊ भाऊ आहोत म्हणून गळ्यात गळे घातले जातात, पण ऐनवेळी गावकी तुमचा मान काढून घेते. असंच काहीसे चित्र आता संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत दिसून आलंय. राज्यात शिवसेना कोणाची हवा चालूच आहे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलंय. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या दोनही गटांनी गळ्यात गळे घालण्याची तयारी केली होती. शिवसेनेचे दोनही गट जिल्हा परिषदेमध्ये एकत्र येण्याची चिन्ह निर्माण झालेली आणि त्या अनुषंगानं चर्चा देखील चालू झालेली. मात्र ऐनवेळी भाजपनं बाजी मारत सेनेचं स्वप्न उद्ध्वस्त केलं. नक्की काय घडलंय संभाजीनगरच्या जिल्हा परिषद निवडणुकीत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्य जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात आणि आता जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडण्याची वेळ आली. अशातच राज्यभर वेगवेगळी समीकरणं दिसत आहेत. रायगड जिल्हा परिषद प्रकरणात तर अक्षरशः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लक्ष घालावं लागलेलं. या पार्श्वभूमीवर संभाजीनगर जिल्हा परिषदेत मात्र शिवसेनेच्या शिंदे गटात वेगळंच चित्र चालू होतं. संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेत एकूण 63 जागा आहेत. यापैकी भाजपनं 23 जागा जिंकल्यात. शिंदे सेनेनं 21 जागा, काँग्रेसनं 1 जागा जिंकली होती. काँग्रेसचा हा सदस्य नंतर भाजपमध्ये गेला. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं 4 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटानं 1 जागा जिंकलेली. तिथंच उद्धव ठाकरेंच्या गटानं 9 जागांवर विजय मिळवला होता. तर 4 जागांवर इतर आणि अपक्ष निवडून आलेले. खरं जिल्ह्यातील पंचायत समितींच्या सभापती पदांच्या निवडीच्या वेळी भाजप आणि सेना शिंदे गटामध्ये तूतूमैमै झालेली. जिल्हा परिषद अध्यक्षपदात देखील तसाच वाद होऊ नये यासाठी भाजपचे अतुल सावे आणि सेनेच्या संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेटही घेतलेली. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर प्रत्येकी 2.5 वर्ष अध्यक्षपद वाटून घ्यायचा हा तोडगाही निघालेला. पण पहिल्यांदा अध्यक्षपद कोण घेणार या वादामध्ये हा निर्णय मागं पडला. खरा निर्णय फक्त अध्यक्षपद अगोदर कोणी घ्यायचं यावरून मागं पडलेला नव्हता, तर या निर्णयामागं आणखीन एक कारण असल्याचं बोललं जात होतं. आणि ते कारण म्हणजे अब्दुल सत्तार यांचा मुलगा आणि खासदार संदीपान भुमरे यांचा पुतण्या हे दोघेही जण अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. त्यामुळं भाजपला अध्यक्षपद न देता अध्यक्षपद शिवसेनेच्याच पदरात पडावं यासाठी या दोन्ही नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते. त्यामुळे जाणीवपूर्वक भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि शिवसेनेचा जिल्हा परिषदेत अध्यक्ष बसवण्यासाठी हे दोनच नेते पडद्यामागून सूत्र हलवत होते अशी चर्चा आता रंगतीये. बरं, यापूर्वी पण सत्तार यांनी असे असाट प्रयोग केलेले आहेत. 2017 मध्ये जिल्हा परिषदेत भाजपकडे सर्वाधिक जागा असूनही अब्दुल सत्तार यांनी शिवसेना आणि काँग्रेसची युती घडवून आणत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेच्या उंबरठ्यावरून परत पाठवलं होतं. या सगळ्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेना आणि भाजपमध्ये फाटलं तर आम्ही देखील प्रयत्न करू, अन्यथा उद्धव सेना तटस्थ राहील असं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी म्हटलं होतं. आता मात्र भाजपनं सेनेच्या सत्तार आणि भुमरे यांच्या स्वप्नांना टाचण्या लावल्यात. या दोघांकडून शर्थीचे प्रयत्न होऊन सुद्धा भाजपनं संभाजीनगर जिल्हा परिषदेत स्वतःची सत्ता स्थापन करत सत्तारांच्या मागील पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेत भाजपला बाजूला सारलेला बदला पूर्ण केलाय. भाजपनं दोनही पदांवर विजय मिळवत जिल्हा परिषदेत सत्ता आपल्या हाती घेतलीय. या निवडणुकीत इतर कोणीही अर्ज न भरल्यानं संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जयस्वाल यांची बिनविरोध निवड झालीय. आता गंमत ही आहे की भाजपचं संख्याबळ फक्त 23 आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असणाऱ्या शिंदे सेनेनं या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला. काँग्रेसचा एक सदस्य भाजपवासी झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या 4 सदस्यांचा पाठिंबा भाजपला होता. सोबत प्रहारचा 1 आणि अपक्ष 1 सदस्य देखील भाजपकडे होता. मात्र असं असतानाही भाजपचं संख्याबळ हे फक्त 30 होत होतं. मग अध्यक्षपदासाठीचा 32चा आकडा भाजपनं कसा जुळवला? तर यासाठी भाजपनं उद्धव ठाकरे गटाच्या वडगाव कोल्हाटीतल्या जिल्हा परिषद सदस्या ललिता सुरेश सोनावणे आणि शिरूरचे संजय निकम या 2 सदस्यांना फोडण्यात यश मिळवलं होतं. या दोघांना आपल्या बाजूला करत भाजपनं आपलं संख्याबळ 32 वर नेलं आणि अध्यक्षपदासाठी लागणारा कोटा पूर्ण केला. मात्र यामुळे शिंदे सेनेच्या खास करून संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्या स्वप्नांचा मात्र सुराडा झाला. या दोघांच्याही पुढच्या पिढ्यांना सक्रिय राजकारणात येण्यासाठी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हवं होतं. मात्र भाजपनं ते मिळू दिलं नाही. या सगळ्या घटनाक्रमात उद्धव ठाकरे गट तटस्थ राहणार होता. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कोणत्याही सदस्यांनी मतदान करू नये असा व्हीप शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काढला होता. मात्र अध्यक्षपद भाजपकडे आलंय. त्याकरता लागणारा कोटा पूर्ण होण्यासाठी सेनेच्या 2 सदस्यांनी त्यांना मतदान केलंय हे तर उघड आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटाकडून या सदस्यांवर काय कार्यवाही होती हे पाहणं देखील उत्सुकतेचं असेल. अध्यक्षपद मिळवल्यानंतर शिंदे गटाला अध्यक्षपदच हवं होतं, म्हणून आम्ही सत्ता स्थापन केली असे जिल्हा परिषदेत सत्ता मिळवल्यानंतर भाजपचे अतुल सावे यांनी सांगितलंय. एकंदरीतच भाजपच्या या अध्यक्षपदामुळे संभाजीनगर जिल्हा परिषदेतील एक अध्याय पूर्ण झाला असं म्हणता येईल. मागील 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीत ज्या भाजपला सत्तारांनी बाजूला काढलं होतं, आज तिथेच सत्तारांना बाजूला सारत भाजपनं अध्यक्षपद मिळवलं. तुम्हाला या निवडणुकीबद्दल काय वाटतं? भाजपनं सेनेच्या फोडलेल्या सदस्यांबाबत तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.